डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आय एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेन्शियल हायस्कूल, शेवगाव. डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश. इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी या चॅनलवरील व्हिडिओज शेवटपर्यंत पहा. अँड इफ यू लाईक धिस व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब इट and press the bell icon so that you will get the notifications of my new videos. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहोत डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, व्हर्बल और येस नो क्वेश्चन्स. ऑलवेज रिमेंबर 5 चेंजेस. खालील 5 बदल नेहमी लक्षात ठेवा. While changing any type of sentence into indirect speech, you will have to remember these 5 changes. कोणत्याही प्रकारच्या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना हे बदल आपणास लक्षात ठेवावे लागतील. फर्स्ट 3 चेंजेस आर द जनरल चेंजेस ऑफ चेंजिंग डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच. यातील पहिले जे 3 बदल आहेत ते डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करण्याचे सामान्य बदल आहेत. आता आपण ते बदल पाहूया. पहिला बदल आहे चेंज ऑफ द टेन्स, म्हणजे टेन्स मध्ये होणारा बदल. ऑल द प्रेझेंट टेन्सेस चेंज इनटू देअर कॉरेस्पॉन्डिंग पास्ट टेन्सेस इन द इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे सर्व वर्तमान काळाचे प्रकार हे त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या भूतकाळातील प्रकारामध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतरित होतात. म्हणजेच साधा वर्तमान काळाचं रूपांतर साध्या भूतकाळामध्ये होतं, चालू वर्तमान काळाचा चालू भूतकाळ होतो, पूर्ण वर्तमान काळाचा पूर्ण भूतकाळ, तसेच पूर्ण चालू वर्तमान काळाचा पूर्ण चालू भूतकाळ होतो. मात्र डायरेक्ट स्पीच मध्ये साधा भूतकाळ आल्यास त्याचं रूपांतर पूर्ण भूतकाळामध्ये होतं आणि चालू भूतकाळ आल्यास त्याचं रूपांतर पूर्ण चालू भूतकाळामध्ये होतं. याशिवाय पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण चालू भूतकाळ डायरेक्ट स्पीच मध्ये आल्यास इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. दुसरा जो महत्वाचा बदल आहे तो आहे चेंज ऑफ प्रोनाउन्स, म्हणजे सर्वनामामध्ये होणारा बदल. फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टर्स. प्रथम पुरुषी सर्वनामे आय आणि वी ही सर्वनामे रिपोर्टरला अनुसरून बदलतात. सेकंड पर्सन प्रोनाउन्स चेंज अकॉर्डिंग टू द लिसनर और द ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. सेकंड पर्सन प्रोनाउन म्हणजे द्वितीय पुरुषी सर्वनाम यू आहे आणि तो लिसनर किंवा ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्बला अनुसरून बदलतो. थर्ड पर्सन प्रोनाउन्स डू नॉट चेंज. जे थर्ड पर्सन प्रोनाउन्स आहेत ही, शी, इट आणि दे यांच्यामध्ये कोणतेही बदल होत नाहीत. तिसरा जो बदल आहे तो आहे चेंज ऑफ ऍडव्हर्ब्स, म्हणजे क्रियाविशेषणामध्ये होणारे बदल. जवळीकता दर्शविणारी क्रियाविशेषणे ही दूरत्व दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणामध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतरित होतात. म्हणजे धिसचं रूपांतर आपण दॅट मध्ये करतो, दिसचं रूपांतर दोज मध्ये करतो, नाऊचं रूपांतर देन मध्ये करतो, हिअरचं रूपांतर दिअर मध्ये करतो, टुडेचं रूपांतर दॅट डे मध्ये करतो, टुमॉरो असेल तर त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये द नेक्स्ट डे मध्ये करतो, येस्टरडे असेल तर त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये द डे बिफोर मध्ये करतो. तर यानंतर जे पुढील 2 बदल आहेत ते आपण ज्या प्रकारच्या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करणार आहोत त्या वाक्याशी संबंधित असतात. आता आपण व्हर्बल क्वेश्चन्स किंवा एसनो क्वेश्चनचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसे करावे याची माहिती घेत आहोत. म्हणून पुढील जो बदल आहे तो आहे रिपोर्टिंग व्हर्ब. व्हर्बल क्वेश्चन्स किंवा एसनो क्वेश्चन डायरेक्ट स्पीच मध्ये असताना आपण आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचं आहे. याशिवाय आपण इंट्रोगेटेड किंवा एन्क्वायर्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब देखील वापरू शकतो. पाचवा जो बदल आहे तो आहे कंजंक्शन. डायरेक्ट स्पीच मध्ये व्हर्बल किंवा येस नो टाईप क्वेश्चन आल्यानंतर आपण इफ किंवा वेदर हे कंजंक्शन या ठिकाणी वापरायचं आहे. आता आपण व्हर्बल और येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय हे थोडक्यात पाहू. इट इज अ काइंड ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. व्हर्बल क्वेश्चन हा प्रश्नार्थक वाक्याचा एक प्रकार आहे. इट बिगिन्स विथ हेल्पिंग व्हर्ब. याची सुरुवात हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने
होते. म्हणजेच ॲमिजार, ऑजवेअर, शलबेल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड अशा क्रियापदाने या प्रश्नाची सुरुवात होते. द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन इज आयदर यस ऑर नो. या प्रश्नाचे उत्तर यस किंवा नो अशा प्रकारे देता येते. म्हणून या प्रश्नांना आपण यस नो टाईप क्वेश्चन्स असे देखील म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आर यू रेडी? कॅन यू डान्स? आता आपण चेंजिंग व्हर्बल क्वेश्चन्स इनटू इनडायरेक्ट म्हणजे व्हर्बल क्वेश्चन्स किंवा यस नो क्वेश्चनचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसे करायचे याची उदाहरणे पाहू. सी द एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, आर यू रेडी? हिज मदर आस्क्ड. विद्यार्थी मित्रांनो, व्हर्बल क्वेश्चनचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना आपणास हे लक्षात घ्यायचं आहे की आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्नाचे रूपांतर विधानार्थी वाक्यामध्येच करत असतो. आणखी एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे की आपण इनडायरेक्ट स्पीच करत असताना बदल केलेला भाग अधोरेखित केलेला आहे. या अधोरेखित केलेल्या भागाचे निरीक्षण केल्यानंतर कोणत्या भागामध्ये बदल झाला आहे, कोणते शब्द बदलले आहेत हे आपल्या सहज लक्षात येईल. तर आता या वाक्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की रिपोर्टर आणि रिपोर्टिंग व्हर्ब हे शेवटी आलेलं आहे. म्हणून ते आपणास सुरुवातीला घ्यावं लागेल आणि व्हर्बल क्वेश्चनचे इनडायरेक्ट स्पीच आपण करत आहोत. म्हणून त्यानंतर कंजंक्शन म्हणून आपण इफ हा शब्द घेणार आहोत. म्हणून वाक्याची सुरुवात होईल हिज मदर आस्क्ड इफ. आता जो काही व्हर्बल क्वेश्चन आहे आर यू रेडी याच्यामध्ये बदल करत असताना आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण अगोदर कर्त्यामध्ये बदल करणार आहोत आणि हे अधिक सोपं जावं म्हणून आपण कर्ता अगोदर घेऊन त्या वाक्याचं विधानार्थी रूप तयार करू शकतो आणि असे केल्याने त्याचं इनडायरेक्ट स्पीच तयार करणं आपणास सोपं जाणार आहे. मग जर आपण कर्ता अगोदर घेतला तर वाक्य होईल यू आर रेडी. मग आता आपण अगोदर कर्त्यामध्ये बदल करू म्हणजे सब्जेक्ट मध्ये बदल करू. सब्जेक्ट आहे यू म्हणजे सेकंड पर्सन प्रोनाउन. यूच्या जागी आपणास या ठिकाणी सर्वनाम घ्यावं लागेल ही. रिपोर्टर हिज मदर असा आहे म्हणजेच लिस्नर असणार आहे प्रोनाउन ही. म्हणून यूच्या जागी या ठिकाणी सर्वनाम येईल ही आणि आपल्याला या ठिकाणी काळ बदलावा लागणार आहे. साध्या वर्तमान काळाचं रूपांतर साध्या भूतकाळात होईल. म्हणून हीच्या नंतर येईल भूतकाळी क्रियापद वॉज आणि पुढील वाक्य येईल ही वॉज रेडी. म्हणजे अशा पद्धतीने हिज मदर आस्क्ड इफ ही वॉज रेडी असं इनडायरेक्ट स्पीच तयार होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढील उदाहरण, कॅन आय कम विथ यू? आय आस्क्ड माय अंकल. आता या वाक्यामध्ये देखील रिपोर्टर आणि रिपोर्टिंग व्हर्ब हे शेवटी आलेलं आहे. म्हणून वाक्याची सुरुवात होईल आय आस्क्ड माय अंकल आणि कंजंक्शन इफ. आता जो प्रश्न आहे कॅन आय कम विथ यू यातील जो सब्जेक्ट आहे आय तो जर आपण सुरुवातीला घेतला तर वाक्य होईल आय कॅन कम विथ यू. सब्जेक्ट मध्ये अगोदर बदल करायचा. सब्जेक्टच्या जागी आय हे सर्वनाम आहे आणि या ठिकाणी रिपोर्टर देखील आय हेच सर्वनाम आहे म्हणून त्यामध्ये बदल होणार नाही. कॅनच्या जागी कुड येईल म्हणून पुढे शब्द येतील आय कुड आणि कम विथ आहे तसं येईल. नंतर आपणास आता बदल करायचा यू या सर्वनामामध्ये. आता यू म्हणजे आहे या ठिकाणी ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब माय अंकल जो लिस्नर आहे या ठिकाणी आणि माय अंकल साठी आपणास प्रोनाउन घ्यावा लागणार आहे ही. परंतु या ठिकाणी ऑब्जेक्टच्या जागी यू हे सर्वनाम आलं आहे म्हणून आपणास हीची द्वितीया म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला घ्यावी लागेल ती आहे हिम. म्हणजेच आपलं इनडायरेक्ट स्पीच तयार झालं आय आस्क्ड माय अंकल इफ आय कुड कम विथ हिम. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढील उदाहरण, बुद्धा आस्क्ड द डिसायपल हॅव यू मेट ऑल द ग्रेट टीचर्स. आता या वाक्यामध्ये रिपोर्टर आणि रिपोर्टिंग व्हर्ब किंवा ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब अगदी सुरुवातीलाच आला आहे म्हणून अगदी वाक्याची सुरुवात अगदी सरळ सरळ होईल. बुद्धा आस्क्ड द डिसायपल इफ
आता पुढील जो काय प्रश्न आहे, हॅव यू मेट ऑल द ग्रेट टीचर्स, इथं जर आपण सब्जेक्ट अगोदर घेतला तर वाक्य होईल यू हॅव मेट ऑल द ग्रेट टीचर्स. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हा प्रश्न आहे. अगोदर आपण सब्जेक्ट मध्ये बदल करू. सब्जेक्टच्या ठिकाणी आहे यू हे सर्वनाम. यू म्हणजेच या ठिकाणी लिस्नर किंवा ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब, ज्या व्यक्तीला उद्देशून विधान केलं आहे ती व्यक्ती आहे डिसायपल. आणि मग डिसायपल साठी आपणास या ठिकाणी सर्वनाम वापरावं लागेल ही. नंतर प्रेझेंट परफेक्टचा आपला पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे, पूर्ण वर्तमान काळाचा पूर्ण भूतकाळ करायचा आहे. म्हणून ह्याच्या जागी आपणास घ्यावं लागेल क्रियापद हॅड. म्हणून पुढे येईल ही हॅड मेट आणि पुढे आलेले शब्द आहेत तसे येतील ऑल द ग्रेट टीचर्स. म्हणजेच आता इनडायरेक्ट स्पीच तयार झालं. बुद्धा आस्क्ड द डिसायपल इफ ही हॅड मेट ऑल द ग्रेट टीचर्स. नेक्स्ट एक्झाम्पल, आय आस्क्ड डू यू स्विम माला. या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपणास या ठिकाणी पुन्हा रिपोर्टर आणि रिपोर्टिंग व्हर्बने सुरुवात करावी लागेल. मात्र या ठिकाणी जो लिस्नर दिलेला आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला उद्देशून हा प्रश्न केलाय ती व्यक्ती आहे माला. आणि लिस्नरचं नाव इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये दुहेरी अवतरण चिन्हामध्ये शेवटी दिलं आहे, ते आपणास बाहेर काढावं लागेल. आणि मग इनडायरेक्ट स्पीच मध्ये सुरुवात होईल आय आस्क्ड माला इफ. आता पुढे जो प्रश्न दिला आहे त्या प्रश्नाची सुरुवात झाली आहे डू ने. म्हणजेच हा जो काही प्रश्न आहे तो आहे साध्या वर्तमान काळामध्ये, कारण आपण डू आणि डज हे डूचे रूप वर्तमान काळामध्ये वापरतो. मग अशा प्रश्नाचे इनडायरेक्ट स्पीच करताना आपण हे लक्षात घ्यायचे की अगोदर सब्जेक्ट मध्ये बदल करायचा. सब्जेक्ट आहे यू. यू म्हणजेच मला, म्हणजे त्या जागी येईल शी हे प्रोनाउन. ज्यावेळेस डू डजने प्रश्न सुरू होईल त्यावेळेस आपण डू डज काढून टाकायचंय आणि पुढे येणाऱ्या क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचंय, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ तयार होईल. म्हणून पुढे येतील शब्द शी स्वॅम. अशा पद्धतीने आय आस्क्ड माला इफ शी स्वॅम असं आपलं इनडायरेक्ट स्पीच तयार होईल. या ठिकाणी एकच लक्षात घ्यायचंय की डू आणि डज ने जर प्रश्न सुरू झाला तर आपण डू डज काढून नंतर येणाऱ्या क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढील उदाहरण, ही आस्क्ड मी डू यू थिंक आय एम अ फूल. आता या ठिकाणी देखील रिपोर्टर, रिपोर्टिंग व्हर्ब आणि लिस्नर हे सुरुवातीलाच आलेले आहेत. म्हणून वाक्याची सुरुवात होईल ही आस्क्ड मी इफ. पुन्हा प्रश्नाची सुरुवात डू ने झालेली आहे, म्हणून अगोदर सब्जेक्ट मध्ये बदल करायचा आहे. यू म्हणजे या ठिकाणी आहे लिस्नर, तो आहे मी, म्हणजे यूच्या जागी येईल आय हे सर्वनाम. डू ने प्रश्नाची सुरुवात झाली म्हणून पुढे येणारे क्रियापदाचं दुसरं रूप घेऊन आपल्याला सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ करता येईल. म्हणून पुढे शब्द येतील आय थॉट. आता पुढे जे वाक्य आहे आय एम अ फूल, हे वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये आहे. आय आहे फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन, प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम, जे रिपोर्टरला अनुसरून बदलत असते. रिपोर्टरच्या ठिकाणी आहे ही हे सर्वनाम, म्हणून आयच्या जागी येईल ही हे सर्वनाम. भूतकाळ करण्यासाठी आपणास हिला अनुसरून टू बी चे भूतकाळी रूप घ्यावं लागेल. म्हणून पुढे शब्द येतील ही वॉज अ फूल. अशा पद्धतीने ही आस्क्ड मी इफ आय थॉट ही वॉज अ फूल असे इनडायरेक्ट स्पीच तयार होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढील उदाहरण, आय आस्क्ड हिम डिड यू टेक डॉक्टर्स अपॉइंटमेंट धिस मॉर्निंग. आता येथे देखील रिपोर्टर, रिपोर्टिंग व्हर्ब आणि लिस्नर सुरुवातीलाच आला आहे, म्हणून वाक्याची सुरुवात होईल आय आस्क्ड हिम इफ. व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात जर डीड ने झाली असेल तर तो जो काही क्वेश्चन आहे तो साध्या भूतकाळामध्ये असतो. अशा ठिकाणी आपण सब्जेक्ट मध्ये अगोदर बदल करायचा आहे आणि नंतर डीड काढून पुढे हॅड वापरून येणाऱ्या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. म्हणून आता आपल्याला यूच्या जागी घ्यावं लागेल ही हे सर्वनाम, कारण लिस्नर आहे हिम, जो या ठिकाणी ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि आपल्याला सब्जेक्टच्या ठिकाणी सर्वनाम वापरायचे, म्हणून त्याचं मूळ रूप आपणास घ्यायचं आहे ही हे सर्वनाम. नंतर हॅड वापरून क्रियापदाचं तिसरं रूप
म्हणजे पुढे शब्द येतील ही हॅड टेकन. पुढील शब्द डॉक्टर्स अपॉइंटमेंट आहे तसे येतील. आता पुढे धिस मॉर्निंग हे शब्द आलेले आहेत. धिस आहे ऍडव्हर्ब. धिसचं रूपांतर आपण दॅट या ऍडव्हर्ब मध्ये म्हणजे क्रियाविशेषणामध्ये करत असतो. म्हणून पुढे येईल दॅट मॉर्निंग. अशा पद्धतीने आपलं इनडायरेक्ट स्पीच तयार झालं. आय आस्क्ड हिम इफ ही हॅड टेकन डॉक्टर्स अपॉइंटमेंट दॅट मॉर्निंग. नेक्स्ट एक्झाम्पल. द ऑफिसर सेड टू द वर्कर डिड यू कम्प्लीट युअर वर्क टुडे. आता येथे रिपोर्टिंग वर्ब वापरलेला आहे सेड टू. जर वाक्यामध्ये सेड टू रिपोर्टिंग वर्ब वापरला असेल तर त्याच्या जागी आपणास आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. म्हणजेच येथे इनडायरेक्ट स्पीचची सुरुवात होईल द ऑफिसर आस्क्ड द वर्कर इफ. व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात डीडने झालेली आहे. म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन हा साध्या भूतकाळामध्ये आहे. अशा वेळेस आपण सब्जेक्ट मध्ये अगोदर बदल करतो. डीड काढून टाकून पुढे हॅड हे क्रियापद घेऊन पुढे येणाऱ्या क्रियापदाचे तिसरे रूप घेतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट मध्ये बदल करावा लागेल. सब्जेक्टच्या ठिकाणी यू हे सेकंड पर्सन प्रोनाउन आहे जे लिस्नरला अनुसरून बदलणार आहे. लिस्नर आहे द वर्कर म्हणून यूच्या जागी सर्वनाम येईल ही आणि नंतर हॅड कम्प्लिटेड हे शब्द येतील म्हणून पुढे येईल ही हॅड कम्प्लिटेड. आता पुढे शब्द आहेत युअर वर्क टुडे. आता युअर हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आपण या ठिकाणी यूच्या जागी ही हे सर्वनाम घेतलं आहे हे अगोदर लक्षात घ्यावं लागेल. म्हणून हीशी संबंधित पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे हीज म्हणून पुढे येईल हीज वर्क. राहिलेला शब्द आहे क्रियाविशेषण टुडे. त्याचा आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट डे या शब्दामध्ये रूपांतर करतो म्हणून पुढे येईल दॅट डे. अशा पद्धतीने आपलं इनडायरेक्ट स्पीच तयार झालं. द ऑफिसर आस्क्ड द वर्कर इफ he had completed his work that day. Last example, शेवटचं उदाहरण. Uncle said to me, didn't you participate in games last year? आता या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना पुन्हा या ठिकाणी जे रिपोर्टिंग वर्ब दिलेला आहे सेड टू त्या जागी आपणास आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब घ्यावा लागेल. म्हणून इनडायरेक्ट स्पीचची सुरुवात होईल अंकल आस्क्ड मी इफ. आता या ठिकाणी दिलेला व्हर्बल क्वेश्चन हा डीड ऐवजी डिडंटने सुरू झाला आहे. म्हणजे हा क्वेश्चन देखील साध्या भूतकाळामध्ये आहे. फक्त या ठिकाणी आपणास काय करावं लागेल तर सब्जेक्ट मध्ये बदल करून डिडंट काढून टाकावं लागेल आणि पुढे हॅडंट घेऊन येणाऱ्या मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागेल. सब्जेक्टच्या ठिकाणी आहे यू हे सेकंड पर्सन प्रोनाउन जे लिस्नरला अनुसरून बदलणार आहे. लिस्नर आहे मी. सब्जेक्टच्या ठिकाणी आपणास प्रोनाउन घ्यायचा आहे म्हणून मीचं मूळ रूप आय हे सर्वनाम आपणास घ्यावं लागेल. नंतर येईल हॅडंट पार्टिसिपेटेड म्हणून पुढे येईल आय हॅडंट पार्टिसिपेटेड इन गेम्स हे शब्द आहे तसे येतील. लास्ट इयर. लास्ट हे क्रियाविशेषण आहे म्हणून त्याचं रूपांतर आपणास करावं लागेल द इयर बिफोर या शब्दामध्ये म्हणून पुढे येईल द इयर बिफोर. अशा पद्धतीने आपलं इनडायरेक्ट स्पीच अंकल आस्क्ड मी if I hadn't participated in games the year before असे आपले indirect speech तयार होईल. Dear friends, I hope you have understood this topic from this video. Verbal question चे indirect speech मध्ये रूपांतर कसे केले जाते हे आपणास या व्हिडिओ मधून समजले असेलच. Don't forget to watch the next video. पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. Thank you for watching this video.